अनेक दिवसांपासून कांदा आणि सोयाबीनचे भाव घसरत आहेत, त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत। त्यात या आठवड्यात महाराष्ट्रात कांद्याचे भाव सुधारले आहेत, दुसरीकडे मात्र सोयाबीनचे भाव झपाट्याने कोसळत आहेत। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आले आहेत। त्यात आता शेतकऱ्यांकडे खरीप हंगामासाठी पैसा नसल्याने शेतकरी सोयाबीन मिळेल त्या दरात विकत आहे। नेमकं सोयाबीनचे दर इतके का घसरत आहेत? सोयाबीनचे दर या महिन्यात तरी सुधारतील का? पाहूयात सविस्तर माहिती या व्हिडिओत। नमस्कार, मी प्रतीक्षा, आपल्या हक्काच्या ॲग्रिकोला चॅनलवर तुमचं स्वागत। आम्ही रोज वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी आणत असतो। तुमचा देखील आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु अजूनही असे काही शेतकरी आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राइब केलेलं नाही। तुमचंही करायचं राहून गेलं असेल तर आत्ताच करा, म्हणजे तुम्हाला आमचे व्हिडिओ वेळेत पाहता येईल। सुरुवातीला पाहूयात सोयाबीनला काय बाजारभाव हा सध्या मिळत आहे। बऱ्याच बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव हा 3000 ते 3500 रुपये प्रति क्विंटल असा मिळत असून सध्या सोयाबीनला सरासरी भाव हा 4100 ते 4500 रुपयांच्या दरम्यान मिळत आहे। अनेक बाजारात सोयाबीनचे भाव MSP च्या खाली गेले आहेत। केंद्र सरकारने 2023 ते 24 साठी सोयाबीनचा MSP 300 रुपयांनी वाढवून 4600 रुपये प्रति क्विंटल असा केला होता। सर्वात कमी भाव हा सोयाबीनला 2200 रुपयांपर्यंत मिळत असून जास्तीत जास्त भाव हा 4500 रुपयांपर्यंत मिळत आहे। मात्र महाराष्ट्रात सोयाबीनला सातत्याने MSP पेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे। या वर्षी सातत्याने सोयाबीनच्या दरामध्ये घसरण होताना दिसत आहे। यामुळे अनेक दिवस सांभाळलेल्या सोयाबीन पुन्हा सांभाळायची वेळ येते का, हा प्रश्न सर्वसामान्य सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे। कारण महाराष्ट्रात सोयाबीनची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते। सोयाबीनची ओळख म्हणजे हे महाराष्ट्रातील नगदी पीक आहे। हे पीक राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात असं 2 विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। याशिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील याची लागवड होत असते। देशातील एकूण तेलबिया पिकांमध्ये सोयाबीनचा वाटा हा 42% आहे, तर एकूण खाद्यतेलाच्या उत्पादनात वाटा 22% आहे। तेलबिया पिकांमधून केवळ 50% मागणी पूर्ण केली जाते, उर्वरित 50% मागणी आयातीद्वारे पूर्ण केली जाते। गेल्या 2 वर्षांपूर्वी म्हणजे 2021 ते 2022 मध्ये सोयाबीनची किंमत 8000 ते 11000 रुपये प्रति क्विंटल होती। सोयाबीनला चांगला दर मिळेल या आशेने कमी पाऊस असतानाही गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी लागवड केली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं पीक पाहिजे तसं उत्पादन झालं नाही। त्यात गेल्या वर्षीही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मात्र काही मिळाला नाही। 11000च्या वर पोहोचलेला भाव हा 4000वर येऊन पोहोचल्याने शेतकरी नाराज झाले आहेत। शेतकरी म्हणतात की एकीकडे भारत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात करतो आणि दुसरीकडे आपल्या देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या तेलबिया पिकांना योग्य भाव मिळत नाही। मुळात सोयाबीन पीक हे भारतासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं। आता सोयाबीन दर हे घसरण्याची नेमकी काय कारणे आहेत? सोयाबीन दर घसरण्याचे प्रमुख कारण म्हणजे सामान्य नागरिकांना खाद्यतेल स्वस्तात मिळावे म्हणून सरकारने त्यावेळी मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात केले। सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेल आयात केलं। गेल्या वर्षी इम्पोर्ट ड्युटी ही 40 ते 45% होती, मात्र या वर्षी इम्पोर्ट ड्युटी मध्ये 5.5% वाढ झाली आहे। केंद्र सरकारने आफ्रिकन देशाबरोबर केलेल्या करारानुसार 5 लाख टन सोयाबीन देशामध्ये दाखल झाले आणि यामुळे सरकारचे धोरण आणि जागतिक बाजारपेठेच्या सोयाबीनच्या दरावर परिणाम दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात तेल हे आयात केल्याने सोयाबीनचे भाव देखील कमी झाले आहेत। त्यासोबतच ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांमध्ये सोयाबीनचे भरघोस उत्पादन झाले आहे। याचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला आहे। स्वाभाविकच याचा परिणाम हा आता शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या किमतीवर होत आहे। राज्यातील अल्पभूधारक शेतकरी आणि कोरडवाहू शेतकऱ्यांचे मुख्य पीक सोयाबीनवरच सर्व भिस्त असते। ज्या वेळेस पैशाची गरज असेल त्यावेळी सोयाबीन बाजारात घेऊन येण्याची वृत्ती ही शेतकऱ्यांमध्ये असते। मात्र राज्यात सोयाबीनला भाव हा मिळत नसल्याने शेतकरी साठवणुकीसाठी पसंती दाखवत आहे। खरीप हंगाम हा तोंडावर आला आहे, त्यामुळे काही शेतकरी मिळेल त्या दरात सोयाबीन ही विकत आहे। त्यात लागवडी बाबतीत सांगायचे झाल्यास यंदा भारतीय हवामान खात्याने जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात चांगला पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे। त्यामुळे शेतकरी सोयाबीन लागवड करू शकता, पण तरी देखील काही शेतकरी मात्र यंदा सोयाबीनला पर्यायी पीक म्हणून कापसाचा विचार करत आहे, कारण सोयाबीनचे भाव गेल्या वर्षीपासून सतत घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे। या सगळ्यात आता प्रश्न असा आहे की येत्या काळात सोयाबीनची स्थिती काय असेल, तर तेही सांगते। बाजार अभ्यासकांच्या मते येत्या काळात सोयाबीनच्या भावात आणखी काही दिवस
दिवस दबाव राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. पुढेही सोयाबीनचे दर वाढण्याची फारशी अशी काही शक्यता नाही. सोयाबीनच्या भावात अजूनही काही दिवस अशीच चढ उतार ही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्यास मात्र काही हरकत नाही. बाकी जे शेतकरी सोयाबीन ठेवू शकता त्यांनी वाट बघण्यास देखील हरकत नाही. आता हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज. स्थानिक बाजारपेठेतील भावावर लक्ष देऊन सोयाबीन विकावी. आता हे झालं सोयाबीनची बाजार स्थिती. असे अनेक वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतोच, तर तेही एकदा चॅनलवर नक्की चेक करा. तुमचे अजूनही काही सजेशन असतील तर ते देखील कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.